साम्राज्य क्रिएशन अमृतकणमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपल्या अमृत संस्कार वर्गाला आपण थोडक्यात नृसिंहाची गोष्ट सांगितली आहे, पण अशोक काका कुलकर्णी यांनी सविस्तर नृसिंह कथा सांगितली आहे. ती आपण या चॅनलवर बघणार आहोत. आणि आज गुरुवार आहे आणि गुरुवार असून चित्रा नक्षत्र आहे आणि चित्रा नक्षत्राच्या वेळी आपण दरवेळीच सिद्धमंगल स्तोत्र म्हणत असतो. आणि ते सिद्धमंगल स्तोत्र जर आपण या चित्रा नक्षत्रावर म्हटलं तर सिद्धमंगल स्तोत्र चित्रा नक्षत्रामध्ये म्हटलं तर आपल्याला 1000 ब्राह्मण जेवू घातल्याचं पुण्य मिळतं. आणि आज काही नावं आली नाहीत आणि त्याहीपेक्षा आज मीही जास्त अट्टाहास केला नाही. आज माझ्या नातवाचा वाढदिवस आहे आणि मग सतत आपण वेळ नाही करत असतो आणि आज आपण त्याच्यासाठी वेळ काढायला हवा. म्हणून मी सिद्धमंगल स्तोत्राचा उपक्रम घेतला नाही, पण आपण आज सुरुवात करताना सिद्धमंगल स्तोत्र म्हणून सुरुवात करूया आणि मग नृसिंहाची सविस्तर गोष्ट ऐकूया. श्री मदनंत श्री विभूषी तप्पल लक्ष्मी नरसिंह राजा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मत्खंड श्री विजयी भव, श्री विद्याधरी राधा सुरेखा श्री राखीधर श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मत्खंड श्री विजयी भव, माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मत्खंड श्री विजयी भव, सत्य ऋषीश्वर दुहितानंदन वापनाचरणित श्री चरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मत्खंड श्री विजयी भव, सावित्र काठक चयन पुण्यफल भारद्वाज ऋषि गोत्र संभवा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मत्खंड श्री विजयी भव, दौचौपाती देव लक्ष्मण धन संख्या बोधित श्री चरणा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मत्खंड श्री विजयी भव, पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भपण पुण्यफल संजाता, जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मत्खंड श्री विजयी भव, सुमती नंदन नरहरी नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मत्खंड श्री विजयी भव, पीठिकापुर नित्यविहारा मधुमती दत्ता मंगल रूपा, जय विजयी भव दिग्विजयी भव श्री मत्खंड श्री विजयी भव, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपादराजं शरणं प्रपद्ये. आणि आता नृसिंह अवताराची वेळ ही तिन्हीसांचीच आहे आणि म्हणून मी व्हिडिओसुद्धा तिन्हीसांचा काढायला घेतलेला आहे. नृसिंह अवतार कथा संकलन अशोक काका कुलकर्णी. हिरण्याक्ष व हिरण्यकशपू याला हिरण्यकशपू असेही हिरण्यकशिपू किंवा कशपू पण म्हणतात. हे दोघे दानव भाऊ होते. त्यांच्या क्रूरतेमुळे सर्व देवता व पृथ्वीवरील सर्व जीव त्रासून गेले होते. पृथ्वीच्या उद्धारासाठी भगवान विष्णूंनी हिरण्याक्षाचा वराह अवतार, दशावतारापैकी वराह अवतार घेऊन त्यांनी हिरण्याक्षाचा वध केला. आपल्या प्रिय लहान भावाचा वध झालेला पाहून हिरण्यकशपू अत्यंत संतापला. रागाने त्याचे डोळे लाल झाले, त्याच्या शरीराला कंप सुटला, तो आपले ओठ चावू लागला. त्याने सर्व सभेसमोर आपले शूळ व उचलले व सर्व दानवांना आज्ञा केली की तुम्ही पृथ्वीवर जा आणि जो दान तप यज्ञ याद्वारे विष्णूंची आराधना करेल त्यांचा नाश करा. यज्ञ व अनुष्ठान यामुळे देवांना शक्ती प्राप्त होते, म्हणून जेथे ब्राह्मण ऋषी अशी कर्म करत असतील तेथे जाऊन तुम्ही ती कामे नष्ट करा. त्याने शपथ घेतली की मी सुद्धा जेव्हा आपल्या शूळाने त्या विष्णूचा कंठ फोडून त्याच्या रक्ताने माझ्या प्रिय बंधूचे तर्पण करीन तेव्हाच माझ्या मनाला शांती लाभेल. त्याची आज्ञा मानून सर्व दानवांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला. देव पृथ्वीवर गुप्त रीतीने संचार करू लागले. देवांनी यज्ञ बंद पडल्यामुळे
त्यांनी जेव्हा ठरवलं की विष्णूंचा कंठ फोडून त्याच्या रक्ताने माझ्या प्रिय बंधूचे तर्पण करीन, तेव्हा माझ्या मनाला शांती लाभेल. त्याची आज्ञा मानून सर्व दानवांनी पृथ्वीवर धुमाकूळ घातला. यज्ञयाग बंद झाले. त्याच्या धास्तीने भयभीत झाले. यज्ञ बंद पडल्यामुळे देवांनाही हा वीरभाव मिळेनासा झाला. त्यामुळे स्वर्गत्याग करून देव पृथ्वीवर गुप्त रूपाने संचार करू लागले. इकडे हिरण्यकशिपूंनी प्रभू होण्याचा निश्चय केला. अमरत्व मिळवण्यासाठी मंदार पर्वतावर त्याने खडतर तपश्चर्या करण्यास प्रारंभ केला. एका निर्जन दरीमध्ये एकाच पायावर अंगठ्यावर उभे राहून हात वर करून व दृष्टी आकाशाकडे लावून त्याची तपश्चर्या सुरू झाली. त्याला मिळणाऱ्या तपोबलामुळे त्याच्या मस्तकातून धूर निघू लागला. नद्या आटल्या, भूमीला थरकाप सुटला, नक्षत्र गळाली व त्यामुळे सर्व देव संकटात सापडले. सर्व देवांनी ब्रह्मदेवाकडे धाव घेतली व त्यांनी विनवणी केली की तेव्हा ब्रह्मदेव हिरण्यकशिपूकडे गेले. हिरण्यकशिपू शरीरे वारुळे, गवत, गळूंची बेटे यांनी आच्छादून गेले होते. त्यातील रक्त मांस किड्यामुंग्यांनी खाऊन टाकले होते. त्या स्थितीत त्याला पाहून देव स्तिमित झाले व म्हणाले, हे हिरण्यकशिपू, तुझ्या तपाने मी प्रसन्न झालो आहे. तुझा देह किड्यामुंग्यांनी भक्षण केला आहे आणि तुझे प्राण अस्थिचाच आश्रय घेऊन राहिले आहेत. मी तुला वर देण्यासाठी येथे आलो आहे. ब्रह्मदेवांनी त्यांच्या कमंड लुतुले पाणी त्याच्या अंगावर टाकले. त्या जलामुळे हिरण्यकशिपूने चे शरीर पूर्ववत झाले. त्याला अतिशय आनंद झाला. त्याने ब्रह्मदेवांना नमस्कार केला व म्हणाले, भगवान, तुम्ही उत्पन्न केलेल्या भूतांपासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच घरात अथवा बाहेर, दिवसा अथवा रात्री, ना शस्त्राने ना अस्त्राने, भूमीवर अथवा आकाशात, प्राण्यांकडून, मनुष्याकडून, देवाकडून, दानवाकडून, मृग, महानाग यापासून मला मृत्यू प्राप्त होऊ नये. तसेच तुमच्याप्रमाणे मला देखील कीर्ती प्राप्त व्हावी व सर्व जीवांचा अधिपती असे पद प्राप्त व्हावे. युद्धात माझा कोणी प्रतिपक्षी नसावा व न संपणारे ऐश्वर्य मला प्राप्त व्हावे. ब्रह्मदेवांनी त्याला हे सर्व प्रदान केले. या वराच्या सामर्थ्याने हिरण्यकशिपूने तिन्ही लोकांवर विजय प्राप्त केला. राजे, गंधर्व, गरुड, नाग, ऋषी, भूतप्रेते या सर्वांना पराजय करून अधिपतीपद प्राप्त केले. स्वर्गावरही त्याने स्वतःचे अधिपत्य स्थापन केले. अप्सरांना त्याची स्तुती करण्यास त्याने भाग पाडले. त्यांच्या या हाहाकारामुळे सर्व देव त्रस्त झाले आणि त्यांनी भगवान महाविष्णूंकडे धाव घेतली. तेव्हा त्यांच्या प्रार्थनेचे उत्तर म्हणून विष्णू म्हणाले की मीच त्याचा वध करणार आहे. ज्यावेळेस हिरण्यकशिपू त्याच्या प्रल्हाद नामक पुत्राचा छळ करेल त्यावेळेस त्याचा विनाश नक्की होईल. नियतीने ठरवल्याप्रमाणे हिरण्यकशिपूला प्रल्हाद नावाचा अत्यंत तेजस्वी, शांत व शील संपन्न असा सर्वगुण संपन्न पुत्र झाला. आपल्या सर्व भावंडांमध्ये लहान असलेला प्रल्हाद परमविष्णू भक्त होता. आपल्या वडिलांनी विष्णूंशी केलेले शत्रुत्व प्रल्हादाला मान्य नव्हते. आपल्या मुलाला अजून ज्ञान नाही, त्यामुळे तो असे आचरण करत आहे असे मानून हिरण्यकशिपूने त्याला विद्यार्जनासाठी गुरूंकडे पाठवले. पण ज्ञानदानात शिकवले गेलेले भेदभाव प्रल्हादास मान्य नव्हते. एकदा हिरण्यकशिपू प्रल्हादाला मांडीवर घेऊन बसला होता. त्याने प्रल्हादाला प्रेमाने विचारले, तुला या जगात प्रिय काय आहे? हिरण्यकशिपूला वाटले की प्रल्हाद त्याचे नाव घेईल, पण प्रल्हादाने प्रश्नाचे उत्तर देत म्हणाले, तात मला विष्णूंचे नामस्मरण आवडते, सर्वात प्रिय आहे. विष्णूंचे कीर्तन, विष्णूंचे भजन, पूजन या सर्व क्रियेत जीवन समर्पित करावे असे मला वाटते. तुम्ही सुद्धा त्या परम कृपाळू नारायणांना शरण जा. त्याचे हे उत्तर ऐकून हिरण्यकशिपू संतापला. त्याने प्रल्हादाला आपल्या मांडीवरून ढकलून दिले. तुझ्या चुलत्याचा वध करणाऱ्या परम शत्रूची तू स्तुती करतोस. तुला जगण्याचा अधिकार नाही. मग तू माझा स्वतःचा पुत्र असलास तरी तुला मृत्यूदंडच असे म्हणत त्याने सेवकांना आज्ञा केली, प्रल्हादाला उंच कड्यावरून फेकून द्या. आज्ञेचे पालन करत सेवकांनी प्रल्हादाला कड्यांवरून फेकून दिले. पण विष्णूंनी प्रल्हादाला कुशी अलगद झेलले, कडेलोट करून दिले. जिवंत
अजून जिवंत कसा आहे आणि आनंदाने भगवान विष्णूंचे नामस्मरण करत आहे हे पाहून हिरण्यकशिपूला रागच आला, उद्रेक झाला. क्रोधित होऊन त्याने प्रल्हादाचा वध करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. त्याने प्रल्हादाला हत्तीच्या पायाखाली दिले, मोठमोठ्या सर्पांच्या कोठडीत कोंडले, भोजनामध्ये विष घातले, पण या सर्वाचा काहीही उपयोग झाला नाही. स्वतःच्या भावाला हिरण्यकशिपूला अत्यंत क्रोधात पाहून होलिकाने, हिरण्यकशिपूची बहीण, एक युक्ती शोधली. होलिकाला ब्रह्मदेवांकडून वर प्राप्त झाला होता की अग्नी तिचे काही नुकसान करणार नाही, पण या वराने तिने अयोग्य गोष्टीसाठी प्रयोग केला व तो त्यावेळेस निष्फळ ठरला. सुडाच्या भावनेने पेटून उठलेल्या होलिकेला याचा विसर पडला. तिने प्रल्हादाला आपल्या मांडीवर बसवले व सर्व बाजूनी अग्नी लावण्यास सांगितले. तिने स्वतःला प्राप्त झालेल्या वराचा उपयोग प्रल्हादाचे अहित करण्यासाठी केल्यामुळे ब्रह्मदेवांकडून मिळालेला वर निष्क्रिय झाला. अग्नीमुळे होलिका जळून तिची राख झाली. जेव्हा अग्नी पूर्ण शांत झाला तेव्हा हिरण्यकशिपू प्रल्हादाच्या मृत्यूची बातमी ऐकण्यासाठी जवळ गेला, तर त्याला दिसले की आपली बहीण होलिका आगीत भस्म झाली आहे आणि प्रल्हाद सुरक्षित भगवंताचे नामस्मरण करत आहे. होलिकाने अधर्माने स्वीकार करून कपटाने छोट्या प्रल्हादाला मारण्याचा कट केल्याने तिचा मृत्यू झाला. अधर्मावर धर्माचा झालेला हा विजय होता. आपण होळी म्हणून साजरी करतो. हिरण्यकशिपूच्या डोळ्यातील क्रोध अधिक वाढत होता आणि त्याने सेवकांना आज्ञा केली की प्रल्हादाला अन्य पाण्याशिवाय कारागृहात ठेवा. सेवकांनी या आज्ञेचे तंतोतंत पालन केले, पण यामुळे प्रल्हादाची भगवान नारायणावरील भक्ती अजिबात कमी झाली नाही. श्री विष्णूंचे नामस्मरण करत असलेला प्रल्हाद पाहून हिरण्यकशिपू संतापला, उठला आणि प्रल्हादाला उद्देशून म्हणाला, हे उद्धटा, हे मंदबुद्धी, तुला मी यमसदनी पाठवतो. माझ्याहून वेगळा असा जगात नियंता तू सांगतोस, तो विष्णू कोठे आहे? तेव्हा प्रल्हाद शांत म्हणाले की येतात, हे सर्व जगच माझ्या नारायणाने व्यापले आहे. जळी, स्थळी, काष्टी, पाषाणी सर्व ठिकाणी विष्णू वास करीत आहेत. प्रल्हादाच्या या उत्तराने क्रोधित होऊन हिरण्यकशिपू गरजला, मग या खांबामध्ये आहे का तुझा देव, तुझा नारायण? प्रल्हाद म्हणाला, हो तर, या खांबात देखील आहे माझे नारायण, माझे श्रीहरी. हे ऐकताच हिरण्यकशिपूने त्या खांबाजवळ उडी मारली, त्यावर गदा उचलली आणि खांबावर प्रहार केले. म्हणता म्हणता प्रहार करत म्हणाला, थांब, आज तुझा आणि तुझ्या श्रीहरीचा मी वध करतो. जसे त्याने गदेवर खांबावर प्रहार केला तोच त्या खांबातून अतिभयंकर आवाज उत्पन्न झाला व त्या आवाजाने ब्रह्मांड फुटेल की काय असा सर्वांना भास झाला. तो नाद कोठून आला हे हिरण्यकशिपूला सुद्धा समजले नाही. इतक्या सर्व भूतमात्रांमध्ये असलेली आपली व्याप्ती खरी करण्यासाठी व आपल्या भक्ताने केलेले वचन खरे करण्यासाठी ब्रह्मदेवाच्या वराने मान राखत मनुष्याकार नव्हे तर मृगाकार नव्हे असे अत्यंत अद्भुत रूप धारण करणारे श्रीहरी खांबातून प्रकट झाले. खांबातून बाहेर पडणारे मनुष्य व सिंह असे मिश्र रूप हिरण्यकशिपूने पाहिले. त्याला मिळालेल्या वरानुसार ते रूप मनुष्यही नव्हते, प्राणीही नव्हते, मृगही नव्हते, नरही नव्हते. हा कोणता विचित्र प्राणी आहे असा विचार करत असता भगवान त्यासमोर येऊन उभे राहिले. श्रीहरी विष्णूंनी घेतलेले हे रूप फारच भयानक होते. त्याचे धड मनुष्याचे तर तोंड सिंहाचे होते. त्याचे डोळे तापलेल्या सोन्याप्रमाणे लाल होते. त्याच्या मानेवर केस विजेप्रमाणे तळपत होते. त्याच्या दाढा भयंकर होत्या. जिव्हा तलवारीप्रमाणे चंचल तर तलवारीच्या धारेप्रमाणे तीक्ष्ण होती. चढवलेल्या भुवयांमुळे त्याचे मुख उग्र दिसत होते. कान शंकूप्रमाणे ताठ झाले होते. त्याचे तोंड व नाकपुड्या पर्वताप्रमाणे गुहेप्रमाणे विस्तृत असून जबडा पसरल्यामुळे त्या भयंकर दिसत होत्या. त्याचे मस्तक व वक्षस्थळ विशाल असून उदर कृश आणि चंद्रकिरणांप्रमाणे गौरवर्ण. केस त्याच्या अंगावर विखुरले होते. नखे जणू त्याची आयुधे होती. त्याच्याजवळ जाणे अशक्यच होते. तरीसुद्धा हिरण्यकशिपूने त्या नरसिंहाकडे धाव घेतली, परंतु अग्नीमध्ये पडलेला पतंग जसा दिसेनासा होतो तसा तो दैत्य निस्तेज झाला. नरसिंहाने त्याला गदेसह उचलले व संध्याकाळच्या वेळी दारामध्ये उंबऱ्यावर बसून
त्याला आपल्या मांडीवर उताळणा पाडून नखानी त्याचे हृदय विदीर्ण केले. त्याचे नेत्र क्रोधाने लाल झाल्यामुळे त्याच्याकडे पाहणेही कठीण होते. त्याचे मानेवरील केस रक्ताने माखले होते. हिरण्यकशिपूला मारल्यानंतर नृसिंहांनी त्याचे शरीर मांडीवरून फेकून दिले व आयुधे उचलणाऱ्या राक्षसांनाही त्याने ठार केले. ते स्वतः सिंहासनावर जाऊन बसले. त्यांचे स्तमन करण्यास कोणी धजेना. देवांनी मात्र त्याच्यावर पुष्पवृष्टी केली. अप्सरा आनंदाने नृत्य करू लागल्या व गंधर्व गायन करू लागले. नरसिंहाचा राग शांत करणे गरजेचे होते. रागाने तप्त झालेल्या नरसिंहाच्या मुखातून आग पाहून बाहेर पडू लागली होती. तेव्हा सर्वांनी प्रल्हादाला देवांना शांत करण्याची विनंती केली. प्रल्हाद नरसिंहाकडे गेला व त्याने देवाला साष्टांग नमस्कार केला. तेव्हा प्रत्यक्ष प्रभूने शांतपणे प्रल्हादाच्या डोक्यावर हात फिरवला. प्रल्हाद नरसिंहाची विनवणी करीत होता. हे प्रभू, आता शांत व्हा. हे नृसिंहा, भयनिवृत्ती करिता सर्व लोक ह्या नृसिंह अवताराचे स्मरण करतील. भक्त प्रल्हादाच्या प्रेमरूपी भक्तीने भगवान प्रसन्न झाले व देवी लक्ष्मी आणि डोक्यावर शेष नागासह त्यांनी त्याचा नरसिंह अवताराचे दर्शन दिले. नंतर प्रल्हादाला अनेक आशीर्वाद देऊन देव निघून गेले. आणि अशा प्रकारे आपण नरसिंहाची ही जन्मकथा ऐकलेली आहे. आणि 23 वेळी नरसिंहाच्या जयंतीच्या दिवशी ही कथा मला तुमच्यापर्यंत पोचवता आली. याचं संकलन अशोक काका कुलकर्णी यांनी केलं आहे. तेव्हा त्यांनाही नमस्कार, धन्यवाद. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओंसह आपण भेटत राहू. आणि आमच्या छोट्या दोस्तांसाठी आमचा संस्कार वर्ग अमृत संस्कार खजिना सुरू झाला आहे. तो त्यालाही आपल्या नातवंडांना त्यातून काही घेता येईल, मुलांना काही घेता येईल. तेव्हा निश्चित त्याही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, याही चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओ कळतील. श्रीराम समर्थ. गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त.